नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसीपुर. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8 टॉपिक नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. त्यातले पहिल्यांदा काय बघूयात आपण, क्वेश्चन बघूयात. कॅन यू रिकॉलचे व्हॉट आर द वेरियस स्टेट्स ऑफ मॅटर, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आईस वॉटर अँड स्टीम, अँड व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड, अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. हे क्वेश्चन आपण बघूयात. एक एक क्वेश्चन बघूयात. बघा, व्हॉट आर द वेरियस स्टेट्स ऑफ मॅटर बघूयात आपण. मॅटरच्या वेगवेगळ्या स्टेट कोणत्या? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ह्या मॅटरच्या वेगवेगळ्या स्टेट आहेत. नॉर्मली काय होतं, वेन वी हीट अ सॉलिड इट कन्वर्ट्स इनटू लिक्विड, वेन वी हीट अ लिक्विड इट कन्वर्ट्स इनटू इट्स वेपर स्टेट, वेन वी cool the vapor it condenses and converts into its liquid state, and when we cool the liquid again it converts into its solid state. हे होतं. बघा, the next, what is the difference between ice, water and steam? बघा, water can be solid, this is called ice. जेव्हा वॉटर सॉलिड स्टेटमध्ये असतो त्याला काय म्हणतात? आईस म्हणतात. लक्षात राहू देत. when water in liquid state, when water is liquid state called water. लक्षात राहू देत. ज्यावेळी वॉटर लिक्विड स्टेटमध्ये असतं त्यावेळी त्याला काय म्हणतात? वॉटर म्हणतात. अँड वेन वॉटर इन गॅसेस स्टेट इट इज कॉल्ड वॉटर वेपर ऑर स्टीम. वॉटर जर गॅसेस स्टेटमध्ये असेल तर त्याला काय म्हणतात? वॉटर वेपर किंवा स्टीम. 3 स्टेट आहेत लक्षात राहू देत वॉटरच्या: आईस, वॉटर आणि स्टीम. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड स्टेट लाच काय म्हणतात? आईस. लिक्विड स्टेटला वॉटर आणि गॅसेस स्टेटला स्टीम किंवा वेपर स्टेट असं म्हणतात. देन नेक्स्ट, व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर कॉल्ड ॲटम्स. मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकललाच काय म्हणतो आपण? ॲटम असं म्हणतो. अँड देर आर 3 ॲटॉमिक पार्टिकल्स: प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. शिकलोत आपण, मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलंय. बघा, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम, and electrons revolve around the nucleus in specific orbit. लक्षात राहू दे. The smallest particle of matter are called atom, and there are 3 atomic particles. कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. The next, बघा, मॅटर फ्लो चार्ट. मॅटरचे वेगवेगळे टाईप कोणते टाईप आहेत? बघा, मॅटर कॅन इट फिजिकली सेपरेटेड. जर आपण फिजिकली सेपरेट करू शकू तर त्याच्यावरून 2 त्याचे टाईप होतात. येस, देन इट इज कॉल्ड मिक्सचर. नो, दिस इज प्युअर सबस्टन्स. दिस इज प्युअर सबस्टन्स. अगेन मिक्सचर इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. इट इज युनिफॉर्म कंपोजिशन, देन इट इज कॉल्ड होमोजिनस मिक्सचर. अँड नॉन युनिफॉर्म मिक्सचर, दिस इज कॉल्ड heterogeneous mixture. And pure substance again divided into 2 parts. Can it chemically decomposed? When it chemically decomposed called compound, and not it is called element. लक्षात राहू देत. मॅटर कॅन बी डिवायडेड इंटू 2 स्टेट: मिक्सचर अँड कंपाऊंड. कशामध्ये? मिक्सचर आणि कंपाऊंडमध्ये डिवाइड करतात. मिक्सचरमधले 2 टाईप झाले: हेट्रोजेनस मिक्सचर आणि होमोजेनस मिक्सचर. आणि लक्षात राहू देत. आणि प्युअर सबस्टन्स की ज्याच्यामध्ये 2 टाईप येतात की कंपाऊंड आणि इलेमेंट. लक्षात राहू देत. मॅटर कशामध्ये कन्वर्ट करतात? मिक्सचर, कंपाऊंड आणि इलेमेंटमध्ये. मिक्सचर, कंपाऊंड आणि इलेमेंटमध्ये काय करतात? डिवाइड करतात. लक्षात राहू देत. जर आपण फिजिकली सेपरेट करू शकू तर त्याला काय म्हणतो आपण? मिक्सचर. जर नसू तर त्याला काय म्हणतात? कंपाऊंड किंवा इलेमेंट. वेन इट इज केमिकली डिकम्पोज्ड ऑर केमिकली डिवायडेड इट इज कॉल्ड compound. Then no, it is called element. Then homogeneous mixture, when the composition of mixture is uniform, this is called homogeneous mixture. When composition is not uniform, this is called heterogeneous mixture. लक्षात राहू देत. 3 टाईप तरी लक्षात राहू देत महत्त्वाचे की मिक्सचर काय करतात? होमोजेनस, हेट्रोजेनस मिक्सचरमध्ये कन्वर्ट करतात. आणि कंपाऊंड आणि इलेमेंट हे सुद्धा काय आहेत? मॅटरचेच टाईप आहेत. बघा, नेक्स्ट बघूयात. वी सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ऑब्जेक्ट्स दॅट वी सी अराउंड अस अँड ऑल्सो दोज विच कॅन नॉट बी सीन आर मेड अप ऑफ सेम ऑर अदर मॅटर. लक्षात राहू देत. ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसत आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसत नाहीत त्या सगळ्या गोष्टी कशाने बनलेल्या असतात? मॅटरने. लक्षात राहू देत. एव्हरीथिंग दॅट प्रेझेंट ऑन द अर्थ इज मेड अप ऑफ मॅटर. ज्या गोष्टी आपल्या अर्थवरती आहेत ते प्रत्येक गोष्ट कशापासून बनलेली आहे? मॅटरपासून बनलेली आहे. बघा, एक क्वेश्चन आहे इथं. क्लासिफाय द फॉलोइंग इन टू 3 ग्रुप्स: कोल्ड ड्रिंक्स,
एअर, शरबत, सॉइल, वॉटर, वूड अँड सिमेंट. हे काय करायचं आपल्याला 3 ग्रुपमध्ये डिवाइड करायचे. बघा काय करता येईल आपल्याला, याचे 3 ग्रुप करता येतील. बघा कोल्ड ड्रिंक कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये, एअर गॅसेस स्टेटमध्ये, शरबत अगेन लिक्विड स्टेट, सॉइल सॉलिड स्टेट, वॉटर लिक्विड स्टेट, वूड सॉलिड स्टेट, सिमेंट सॉलिड स्टेटमध्ये. काय केलं आपण की ह्या सबस्टन्सचे तीन काय केले, ग्रुप केले. काय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. येते लक्षात. सबस्टन्स काय करतात, पहिल्यांदा 3 ग्रुपमध्ये डिवाइड करतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस सबस्टन्सेस. बघा व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यूज क्रायटेरिया फॉर द अबव क्लासिफिकेशन. काय केलं, कोणत्या 3 स्टेट यूज केले मॅटरचे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. हे 3 स्टेट यूज केले वरचे सबस्टन्स काय करण्यासाठी, डिवाइड करण्यासाठी. काय सबस्टन्स सॉलिड आहेत, काय लिक्विड आहेत, काय गॅसेस आहेत. बघा अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. बघा टेक अ सम मस्टर्ड सीड्स इन ट्रान्सपरंट प्लास्टिक जार. एक प्लास्टिक जार घ्यायचं, एक प्लास्टिकची भरणी घ्यायची, पारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. टेक अ लॉंग थ्रेड ॲट अ होल ऑफ अ बिग बलून बाय मीन्स ऑफ निडल अँड टाईट. एक बलून घ्यायचा, त्या बलूनने काय करायची, निडलने काय करायची, त्याला एक थ्रेड काय करायचा, म्हणजे दोरा काय करायचा, अटॅच करायचा. म्हणजे अशी प्लास्टिक भरणी घ्यायची, त्याला बलून घ्यायचा आणि दोऱ्याने हा बलून काय करायचा, या प्रकारे जारला काय करायचा, बसवायचा. बघा स्ट्रेच दिस रबर डायफ्रॅगम सो इट ऑन द माउथ ऑफ जार बाय मीन्स ऑफ रबर बँड. काय करायचं, रबर बँडने काय करायचं, हा बलून काय करायचा, त्या माउथचं जे जार आहे, जारचं जे माउथ आहे किंवा प्लास्टिक बॉटलचे माउथ आहे, त्याला काय करायचं, फिक्स करायचं. पुल द डायफ्रॅगम अप अँड डाऊन. हा काय झाला, आपला डायफ्रॅगम झाला. हा काय झाला, डायफ्रॅगम झाला. तो बलूनचा असल्यामुळं, फुग्याचा असल्यामुळं तो काय होणार आहे, वरती खाली होणार आहे. तो काय करायचा, वरती खाली करायचा विथ द हेल्प ऑफ थ्रेड. आणि कशाने, आपण त्याला अगोदरच काय केलेलं आहे की काय केलेलं आहे, थ्रेड अटॅच केलेला आहे. बघा विथ मॉडरेट फोर्स फर्स्ट स्लोली. पहिल्यांदा काय करायचं, तो डायफ्रॅगम आतमध्ये काय टाकलेत, त्या प्लास्टिक जारमध्ये आतमध्ये काय टाकलेत, मस्टर्ड सीड टाकलेत. त्याला वरून आपण काय केलेलं आहे, बलून म्हणजे काय केलेला आहे, असा फुगा जोडलेला आहे. फुग्याला काय अटॅच केलेला आहे, थ्रेड अटॅच केलेला आहे, जेणेकरून आपल्याला तो थ्रेड वरती खाली करता यावा. आणि त्याच्यामध्ये काय टाकलेत, मस्टर्ड सीड. पहिल्यांदा काय करायचंय, स्लोली एकदम हळूहळू काय करायचंय, डायफ्रॅगम वरती खाली करायचंय. म्हणजे बलून आपला आहे तो वरती खाली करायचंय. पुन्हा मॉडरेट म्हणजे काय, मध्यम गतीने. आणि देन विग्रेसली म्हणजे काय, अतिजलद गतीने. लक्ष राहू देत. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन ऑब्झर्वेशन टेबल. आणि आपले ऑब्झर्वेशन कुठे रेकॉर्ड करायचे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये रेकॉर्ड करायचे. बघा पहिल्यांदा ज्यावेळी आपण स्लो मुवमेंट असेल त्यावेळेस व्हायब्रेशन इन द सेम प्लेस काय होईल, त्यावेळेस ज्यावेळी पहिल्यांदा काय होईल, आपण हळूहळू काय करू, डायफ्रॅगम हलवू, त्यावेळेस काय होतील मस्टर्ड सीड जागच्या जागी काय होतील, व्हायब्रेट होतील, जागच्या जागी काय होतील, हालचाल करतील. विथ मॉडरेट फोर्स दे कॅन व्हायब्रेट मोर दॅन फर्स्ट केस. पहिल्या केसपेक्षा त्यांची व्हायब्रेशन काय असतील, जास्त असतील. दे कॅन डान्स इनसाइड द जार. जारमध्ये काय करतील, डान्स करतील, म्हणजे वरती खालती होतील. आणि विगरस म्हणजे काय, जर जोराने आपण काय केलं, डायफ्रॅगम वरती खाली केलं तर मस्टर्ड सीड स्प्रेड थ्रू आउट द जार म्हणजे काय होतील, ते पसरतील. दे व्हायब्रेट व्हेरी फास्टली अँड स्प्रेड थ्रू आउट द जार. काय होतील, जोरजोराने व्हायब्रेट होतील आणि पूर्ण जारमध्ये काय होतील, ते पसरतील. बघा ऑन द अबव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस ऑर मोर ऑन टू द मस्टर्ड सीड बाय पुलिंग द डायफ्रॅगम अप अँड डाऊन. आपण काय करत होतो, तो फुगा आहे तो वरती खालती करत होतो, म्हणजे एनर्जी देत होतो आपण कमी किंवा जास्त. त्याच्यामुळे काय होते, जास्त. ज्यावेळी पहिल्यांदा आपण एनर्जी कमी देत होतो, हालचाल कमी करत होतो, त्यावेळी मस्टर्ड सीड काय करत होते, जागच्या जागी व्हायब्रेट करत होते. वेन वी apply moderate force then it starts vibrating fastly and some mustard seeds leave their place and they move inside the jar. And when we in third case means vigorously then mustard seed spread throughout the plastic jar and spread throughout the plastic jar and move anywhere in the plastic जार. म्हणजे काय, जसं आपण फोर्स अप्लाय केला तसं मस्टर्ड सीडची मोशन म्हणजे हालचाल काय होत गेली, वाढत गेली. साधं सोपं आहे, काय अवघड नाही आहे. काय केले, एका प्लास्टिक जारमध्ये मस्टर्ड सीड घेतलेत, त्याच्या
मस्टर्ड सीड टाकलेत, त्याचे एकदम तोंडाचा भाग आहे त्या ठिकाणी बलून बसवलेला आहे. बलूनला मध्ये काय केलेलं आहे, दोरा अटॅच केलेला आहे. आणि पहिल्यांदा आपण काय करतोय, मधला फुगा काय करतोय, हळूहळू काय करतोय आपण त्याला फोर्स देतोय, म्हणजे हळूहळू हलवतोय. त्यावेळेस मस्टर्ड सीड थोडेफार व्हायब्रेशन दाखवतात. त्यानंतर थोडं जास्त जोराने आपण काय करतो, डायफ्रॅगमची मुवमेंट करतोय. आणि तिसऱ्या वेळेला फास्ट करतोय. काय होईल, जसं फोर्स वाढेल तसे मस्टर्ड सीड्स काय होतील, जास्त हालचाल करतील किंवा जास्त मोशन त्यांची वाढेल. बघा, ऑन द अबव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस और मोर टू द मस्टर्ड सीड by pulling the diaphragm up and down, making them move differently. The particles in solid, liquid and gaseous states of matter have movement somewhat similar to that. लक्षात राहू देत, हे कशासाठी एक्सपेरिमेंट केलाय, कारण आपण शिकलोत की सबस्टन्स कशापासून बनलेत, मॅटरपासून बनलेत. आणि त्या मॅटरमध्ये जे पार्टिकल असतात, बरोबर आहे का, ती मुवमेंट ह्या प्रकारे करतात. यासाठी एक्सपेरिमेंट बघायचा आहे. बघा, दुसरा एक खूप महत्त्वाचा, अन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये असणारा जो फोर्स आहे त्याला काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघणार डिटेलमध्ये. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट्स बिटवीन द पार्टिकल्स, atom or molecules of matter. The extent of particle movement is determined by strength of this force. The particles of solid are very closely packed to each other. बघा, अँड व्हायब्रेट ॲट देअर फिक्स पोझिशन. लक्षात राहू देत, हे पहिली केस बघतोय आपण. काय बघतोय की पार्टिकल कसे आहेत आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे. पहिल्यांदा सॉलिडमध्ये बघूयात. द पार्टिकल्स ऑफ सॉलिड, इथं दिसत असेल तुम्हाला, द पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोजली पॅक्ड इच अदर. म्हणजे काय, असे पार्टिकल जर घेतले तर हे पार्टिकल सॉलिडचे काय असतात, एकमेकांना असे खूप चिटकलेले असतात. दे कॅन नॉट लिव्ह देअर स्पेस, ती आपली जागा कधीच सोडत नाहीत. लक्षात राहू देत. अँड देयर इज अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स ऑफ सॉलिड. आणि सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये असेल तर सॉलिडच्या पार्टिकलमध्ये असतो. लक्षात राहू देत, लक्षात राहू देत. येते लक्षात, काय लक्षात ठेवायचं, देयर इज अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स ऑफ सॉलिड. त्याच्या आतल्या जो कण असतात त्यांच्यामध्ये खूप जोराचा काय असतो, अट्रॅक्शन फोर्स म्हणजे आकर्षण शक्ती खूप जोराची असते. सहजासहजी एकमेकाला सोडत नाहीत. त्याच्यामुळेच सॉलिड कसे असतात, स्ट्रॉंग आणि हार्ड असतात. लक्षात राहू देत. दॅट्स वाय सॉलिड्स हॅव द प्रॉपर्टीज लाईक डेफिनाइट शेप, व्हॉल्यूम अँड ऑल्सो हाय डेन्सिटी अँड नॉन कॉम्प्रेसिव्हिटी. लक्षात राहू देत. त्याच्यामुळं ह्या प्रॉपर्टीमुळं किंवा ह्याच्यामुळं की काय, देर इज अ the particles of solid are very closely packed to each other. There is no space between particles of solid and they are very closely packed. The intermolecular force of attraction is very strong between particles of solid. ह्याच्यामुळे ह्याला कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी येतात, डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम, हाय डेन्सिटी अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे काय, आपण त्यांना कॉम्प्रेस करू शकत नाहीत. म्हणजे काय, त्यांचं आपण जवळजवळ पार्टिकल ते जास्त आणू शकत नाही आहेत. लक्षात राहू देत. बघा, देन सेकंड बघतो आपण लिक्विड. The strength of intermolecular force of attraction is moderate in the liquid state. ह्या सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. कशामध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये. नंतर 2 नंबरला कोण येतो, लिक्विड स्टेट. देयर इज अ मॉडरेट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स ऑफ लिक्विड. दॅट्स वाय लिक्विड्स कॅन फ्लो. त्याच्यामुळे लिक्विड काय होतात, वाहू शकतात. बघितलं आपल्याला, पाणी काय होऊ शकतं, वाहू शकतं. परंतु त्यांच्यामध्ये काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, परंतु सॉलिड एवढा स्ट्रॉंग नाही आहे. लक्षात राहू देत. दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फिक्स पार्टिकल्स इन डेफिनाइट पोझिशन. म्हणजे काय, पार्टिकल एका ठिकाणी एका पोझिशनला ठेवण्या एवढा काय नाही आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे. लक्षात राहू देत. बघा, बट स्ट्रॉंग इनफ टू होल्ड देम टुगेदर. परंतु एवढा स्ट्रॉंग आहे की सगळ्यांना काय करू शकेल, एका ठिकाणी ठेवू शकेल किंवा होल्ड करून ठेवू शकेल. ॲज अ रिझल्ट लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. म्हणजे लिक्विडला डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. लक्षात राहू देत. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान असतो, डेफिनाइट शेप नसतो, पण डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. लक्षात राहू देत. 1 लिटर पाणी घ्या तुम्ही, वेगवेगळ्या 4 प्रकारची भांडी घ्या, त्या भांड्याचा आकार त्याला मिळेल. म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, 1 लिटर पाणी 4 भांडे टाकलं तरी तेवढंच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, प्रत्येक ठिकाणी त्याचा शेप चेंज होणार आहे, परंतु व्हॉल्यूम चेंज होणार आहे का,
नाहीये, लक्षात राहू देत. हायवर दे हॅव फ्लुडिटी अँड देअर शेप्स इज नॉट डेफिनाइट बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. लक्षात राहू देत. काय बघितलं आपण, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन सॉलिड. दॅट्स वाय सॉलिड्स, the particles of solids are closely packed. There is no space between particles of solid. They are very strongly packed each other. That's why their properties like definite shape, definite shape, high density and non-compressibility present inside the solid. The force of attraction is moderate in the liquid. That's why that the force is not strong enough to fix particles in definite position, but enough to hold the particles together. That's why liquid have fixed volume but do not have fixed shape. लक्षात राहू देत, लिक्विडमध्ये सॉलिड एवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग नाही आहे की जे काय करू शकेल, सगळ्या मॉलिक्युल एका ठिकाणी थांबवू शकेल, परंतु सगळ्यांना होल्ड करू शकेल, म्हणजे सगळ्यांना धरून ठेवू शकेल एवढा आहे. त्याच्यामुळे लिक्विड काय होत नाहीत, एका जागी फिक्स नसतात कशासारखे सॉलिड सारखे, परंतु काय आहे ते फ्लो होतात. म्हणजे काय फ्लो आहेत म्हणजे वाहतात ते. लक्षात राहू देत. बघा, आणि दे डू नॉट हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम. देअर व्हॉल्यूम चेंजेस अकॉर्डिंग विथ कंटेनर प्रमाणे त्यांचा व्हॉल्यूम. लक्षात राहू देत. देन दे डू नॉट हॅव फिक्स्ड शेप म्हणजे त्यांना कोणताही फिक्स शेप नाही आहे. बट दे हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम म्हणजे काय, त्यांचा व्हॉल्यूम फिक्स असतो. 1 लिटर पाणी 4 कंटेनरमध्ये टाकलं तरी पाणी 1 लिटर राहणार आहे. फक्त काय होणार आहे, त्यांचा शेप चेंज होणार आहे. कारण का, प्रत्येक ठिकाणी काय आहे, कंटेनरचा शेप वेगवेगळा असल्यामुळे. तिसरं बघतोय आपण गॅसेस. द पार्टिकल्स देर इज अ व्हेरी लिटल or no force of intermolecular force of attraction between gaseous particle. That's why gaseous particles are free to move anywhere. थोडाफार असतो किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स गॅसेसमध्ये नसतो. त्याच्यामुळे गॅसेस पार्टिकल काय असतात, कुठेही फिरण्याला रिकामे असतात. लक्षात राहू देत. दॅट्स वाय गॅसेस पार्टिकल्स फ्लो. बघा, लक्षात राहू देत. देअर फॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ गॅसेस the force of attraction or intermolecular force of attraction between particles of gases is very weak. That's why they are move freely and occupy all available space. जेवढा स्पेस अवेलेबल आहे तेवढा ते काय करतात, ऑक्युपाय करतात. लक्षात राहू देत. दे नायदर डेफिनाइट शेप नॉर डेफिनाइट व्हॉल्यूम. त्यांना काय नाही आहे, शेपही नाही आणि व्हॉल्यूमही नाही. लक्षात राहू देत. सॉलिडला काय आहे, शेप आणि व्हॉल्यूम दोन्हीला आहे. लिक्विडला व्हॉल्यूम आहे परंतु शेप नाही आहे, आणि गॅसेसला शेपही नाही आणि व्हॉल्यूम ही नाही आहे. बघा, द टेबल शोज स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सब मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर शोन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेट्स ऑफ मॅटर. हे बघूयात आपण. आधी पाठीमागे घेऊयात, एकदा रिव्हिजन घेऊयात. बघा, 3 स्टेट आहेत सबस्टन्सच्या, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. लक्षात राहू देत. इंटरमॉलिक्युलर फोर्स कशामध्ये हाय आहे, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये मॉडरेट आहे आणि गॅसेसमध्ये लो आहेत. लक्षात राहू देत. The particles are closely packed in solid. There is no space between particles of solid. Then liquid particles, there is a force of attraction between particles of liquid, but not very closely packed together as a solid. And the intermolecular force of attraction between gaseous particle is very weak. लक्षात राहू देत. The solids have fixed volume and shape. The liquid have fixed volume but not definite shape. Then gases do not have definite shape and volume. लक्षात राहू देत. महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. बघा पार्टिकल दिलेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. या ठिकाणी आपण एकाच चार्टमध्ये सगळे बघू शकतो. सॉलिड कसे असतात, रिजिड, प्लास्टिक किंवा इलास्टिक. व्हॉल्यूम डेफिनाइट, शेप डेफिनाइट, कॉम्प्रेसिबिलिटी निग्लिजिबल. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल मिनिमम. एकाच चार्टमध्ये सगळं बघू शकतो. लिक्विड आताच बघितलंय, कसला सबस्टन्स हा, फ्लुइड म्हणजे वाहू, जे सबस्टन्स वाहतात त्यांना फ्लुइड म्हणतात. त्यानंतर व्हॉल्यूम कसा आहे, डेफिनाइट, शेप कसा आहे, इनडेफिनाइट, फिक्स शेप नाही आहे. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी आपण थोडेफार कॉम्प्रेस करू शकतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे, मॉडरेट आहे. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल सुद्धा कसं आहे, मॉडरेट आहे. मॉडरेट म्हणजे एवढं स्ट्रॉंग नाही आहे कशासारखं, सॉलिड सारखं. त्यानंतर गॅसेस हे सुद्धा काय फ्लुइड वाहू शकतात. त्यानंतर व्हॉल्यूम काय आहे, इनडेफिनाइट. शेप सुद्धा कसा आहे, इनडेफिनाइट म्हणजे फिक्स्ड व्हॉल्यूम किंवा शेप गॅसेस पाशी नसतो. कॉम्प्रेसिबिलिटी, गॅसेसला आपण खूप कॉम्प्रेस करू शकतो, त्याच्यावरती खूप दाब देऊ शकतो. आपण सॉलिडवरती जास्त दाब देऊ शकत नाही आहे, लिक्विडवरती थोड्याफार प्रमाणात देतो, परंतु गॅसेसवरती
खूप दाब देऊ, आपण जास्त दाब देऊ शकतो. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स व्हेरी वीक, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल व्हेरी लार्ज. लक्षात राहू देत. हा चार्ट व्यवस्थित बघा, समजेल तुम्हाला. बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. इथे लक्षात आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत मॅटरच्या स्टेट्सच्या. बघा नेम ऑफ द मटेरियल, केमिकल फॉर्म्युला, कंपोजिशन अँड टाईप ऑफ मॅटर बघायचं आपल्याला. बघा वॉटर केमिकल फॉर्म्युला काय आहे इथे लक्षात, प्रत्येक वेळेला लिहितो. केमिकल फॉर्म्युला काय आहे, H2O. H2O. आणि हा कोणत्या टाईपचा मॅटर आहे लक्षात राहू दे. H2O कोणत्या टाईपचा मॅटर आहे, कंपाऊंड. काय आहे, कंपाऊंड आहे. काय आहे, कंपाऊंड आहे. H2O काय आहे, कंपाऊंड आहे. दुसरा कार्बन. दुसरा काय आहे, कार्बन. काय आहे केमिकल फॉर्म्युला, C. आणि हा काय आहे, इलेमेंट आहे. ELEMENT. हा काय आहे, इलेमेंट आहे. हा काय आहे, इलेमेंट आहे. ऑक्सिजन. ऑक्सिजन सुद्धा काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला O. काय आहे, O2 म्हणा. आणि टाईप ऑफ मॅटर हा सुद्धा काय आहे, इलेमेंट. काय आहे, इलेमेंट. काय आहे, इलेमेंट. त्यानंतर एअर. एअर मग काय असणार आहे, कंपोजिशन, मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. आणि कसला टाईपचं मॅटर आहे हा, मिक्सचर. काय आहे, MIXTURE. हे काय आहे, मिक्सचर आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम. काय आहे, मॉलिक्युलर केमिकल फॉर्म्युला AL. आणि टाईप काय आहे, इलेमेंट. काय आहे, इलेमेंट. ELE. काय आहे, इलेमेंट. ELEMENT. काय आहे, इलेमेंट. त्यानंतर ब्रास. ब्रास काय आहे, मिक्सचर आहे. कशाचं, कॉपर आणि झिंकचं. ब्रास सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे, कॉपर आणि झिंकचं. आणि कार्बन डायऑक्साईड शिकलो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, CO2. हा काय आहे, कंपाऊंड. काय आहे, कंपाऊंड. म्हणजे काय बघितलं आपण की सबस्टन्स पुन्हा 3 ग्रुपमध्ये डिवाइड करतात. काय, मिक्सचर, बरोबर आहे का, मिक्सचर, इलेमेंट, ELEMENT, इलेमेंट, आणि कंपाऊंड. कशामध्ये, कंपाऊंडमध्ये. लक्षात राहू देत. पुन्हा 3 आधी काय शिकलोत, सबस्टन्स 3 ग्रुपमध्ये डिवाइड करतात. काय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. त्याच्या पुढची स्टेप शिकतो आपण की मटेरियल 3 टाईपमध्ये डिवाइड करतात, मिक्सचर, इलेमेंट आणि कंपाऊंड. तर इथून पुढं काय बघणार आहोत, मिक्सचर, इलेमेंट आणि कंपाऊंड. बघा दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फर्स्ट मेथडमध्ये काय बघितलं आपण, मॅटर कॅन बी क्लासिफाईड इंटू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता काय बघणार आहोत, मॅटर कॅन बी क्लासिफाईड इंटू इलेमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. काय नाही, साधं सोपं आहे. पहिल्यांदा काय शिकलोत आपण, 3 टाईपने मॅटर क्लासिफाय केलेत. काय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमध्ये. आणि आता काय बघणार आहोत आपण, इलेमेंट, मिक्सचर आणि कंपाऊंड. बघा इन दिस मेथड the criteria used for classification of matter is chemical composition of matter. We have seen in the previous standard matter is classified into 3 types, element, compound and mixture, by considering whether the smallest particle of matter are similar or different or what they are made of. All the smallest particles, atoms, molecules in an element or a compound are alike. However, the smallest particle in a mixture of 2 or more टाईप. लक्षात राहू देत की त्यांच्यामध्ये पार्टिकल कसे आहेत, त्यांचं कंपोजिशन कसं आहे, म्हणजे रचना त्यांची कशी आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे पार्टिकल सापडतात, ह्याच्यावरून त्यांचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. बघा द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट कंटेन आयडेंटिकल ॲटम. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. लक्षात राहू देत. पहिल्यांदा इलेमेंट्स बघूयात आपण. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट. इलेमेंटचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल घ्या. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन कंटेन्स 2 ऑक्सिजन ॲटम्स इन बाउंडेड स्टेट. म्हणजे कोणता, O2. म्हणजे काय घ्या, O2. याच्यामध्ये 2 ऑक्सिजन ॲटम आहेत. कोणत्या स्टेटमध्ये, बाउंडेड स्टेटमध्ये. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉईनिंग 2 ऑर मोर ॲटम. आणि एक एक्झाम्पल घ्या, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामध्ये काय झाले, आता 2 इलेमेंट आले. कोणते, कार्बन आणि ऑक्सिजन. हे कोणत्या स्टेटमध्ये आले, बाउंडेड स्टेटमध्ये. म्हणजे दोघे काय आहेत, एकमेकाला बांधले गेलेले आहेत. लक्षात राहू देत. बघा एक एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल इच मॉलिक्युल ऑफ वॉटर कंटेन 2 हायड्रोजन ॲटम्स जॉईन टू ॲटम ऑफ ऑक्सिजन. बघा वॉटरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O. ह्याच्यामध्ये काय, 2 हायड्रोजन ॲटम जॉईन विथ 1 ऑक्सिजन ॲटम. जॉईन विथ 1 ऑक्सिजन ॲटम. लक्षात राहू देत. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर आर ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ 2 ऑर मोर एलिमेंट्स कंपाऊंड्स. लक्षात राहू देत. एखाद्या सबस्टन्सचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असू शकेल,
बघा, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मिक्सचर आर ॲटम. मिक्सचरचं स्मॉलेस्ट पार्टिकल असू शकेल, ॲटम असू शकेल, मॉलिक्युल असू शकेल, किंवा 2 or more एलिमेंट किंवा कंपाऊंड असू शकेल. फॉर एक्झाम्पल, द मेन कॉन्स्टिट्यूंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर नेमली एअर. एअरचं मिक्सचर माहिती आहे. एअरमध्ये काय, एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस, नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, देन कार्बन डायऑक्साईड. सिमिलरली H2O, वॉटर. लक्ष राहू देत. द मिक्सचर अँड alloy brass contains copper and zinc while bronze contains elements copper and tin. लक्ष राहू देत. द फिगर शोज, हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी साधं सोपं लक्ष राहू देत. पहिल्यांदा काय लक्ष राहू देत, इलिमेंट. लक्ष राहू देत. पार्टिकल ऑफ इलिमेंट, ऑल पार्टिकल ऑफ इलिमेंट्स कंटेंट आयडेंटिकल ॲटम. इलिमेंटचे सगळे जे पार्टिकल असतात, सगळे जे कण असतात, एकाच प्रकारापासून बनलेले असतात, किंवा सर्व कण कसे असतात, एकसारखे असतात. एक एक्झाम्पल दिलंय, एक ऑक्सिजन आहे आपल्याकडे, ऑक्सिजन कंटेनर आहे, तर त्यातले प्रत्येक जो पार्टिकल असणार आहे त्याच्यामध्ये तो कसा असणार आहे, O2. म्हणजे काय, 2 ऑक्सिजन ॲटम एकत्र येऊन तयार झालेला असणार आहे. त्यानंतर कंपाऊंड काय म्हणलंय बघा, की कंपाऊंड कसे तयार होतात, बाय जॉईनिंग 2 or more एलिमेंट. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट जॉईन झाली की काय तयार होतो, कंपाऊंड तयार होतो. लक्षात राहू देत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आता 2 एलिमेंट आले इथं, कोणते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम H2 आणि 1 ऑक्सिजन ॲटम एकत्र येऊन काय तयार झाला, वॉटर. हे काय झालं, कंपाऊंड तयार झालं. आणि तिसरं मिक्सचर. तिसरं काय आहे, मिक्सचर. तर मिक्सचरचा स्मॉलेस्ट पार्टिकल असू शकेल, ॲटम असू शकेल, मॉलिक्युल असू शकेल, इलिमेंट असू शकेल, किंवा कंपाऊंड असू शकेल. बघा, मिक्सचरचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, एअर. हवा. हवा काय आहे, मिश्रण आहे. कशाचं, हायड्रोजन, नायट्रोजन, आर्गॉन, वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड. येते लक्षात. त्यानंतर लक्ष राहू देत, ब्रॉन्झ कशाचं आहे, कॉपर आणि टीन. आणि सर्वात महत्त्वाचं, ब्रास कशाचं मिक्सचर आहे, कॉपर आणि झिंक. हे परीक्षेला येतं बरं का. लक्ष राहू देत. बघा, ब्रास कशाचा आहे, कॉपर आणि झिंक. आणि ब्रॉन्झ कशाचा आहे, कॉपर आणि टीन. हे लक्ष राहू देत. म्हणजे काय बघितलं ह्या पार्टमध्ये, काय बघितलं की सबस्टन्स 3 प्रकारचे मॅटरचं क्लासिफिकेशन आपण पहिल्यांदा काय केलं, 3 टाईपमध्ये केलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय बघत होतो आपण, मॅटर कशामध्ये डिवाइड होऊ शकतात, एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचरमध्ये. येते लक्षात. बघा, पुढच्या पार्टमध्ये काय बघूयात आपण, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचरचं डिटेल डिफरन्स बघूयात. आशा आहे तुम्हाला हा पार्ट समजलेला असेलच. जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोचवा. आणि धन्यवाद. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये आणि बघूयात एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचरमधला डिफरन्स. धन्यवाद.